10वीच्या विद्यार्थ्यांनो, तयार आहात ना? महाराष्ट्राचा महाब्रँड घेऊन येत आहे महाराष्ट्राची महापरीक्षा म्हणजेच IIB महाफास्ट। नीट किंवा जेईची तयारी करू इच्छिणाऱ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोर्ड परीक्षेपेक्षाही जास्त वेध लागलेले असतात, ते म्हणजे IIB महाफास्टचे। याचं कारण म्हणजे पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचा श्वास असलेली IIB करिअर इन्स्टिट्यूट हेच आहे। तब्बल 24 वर्ष पूर्ण करून 25व्या वर्षात म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्षात IIB पदार्पण करत आहे आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष गुणवंत, गरजू, होतकरू, स्कॉलर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन सुरू करण्याचं टीम IIBनं ठरवलेलं आहे। IIBने लोकमत सोबत एकत्र येऊन अख्ख्या महाराष्ट्राच्या महापरीक्षेचं आयोजन केलं आहे आणि ती परीक्षा म्हणजे IIB महाफास्ट शोध गुणवंतांचा। जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत स्कॉलरशिपचा लाभ पोहोचावा म्हणून जवळपास सर्व जिल्ह्यातील शाळांचे लोकमत नोंदणीकृत शाळा आणि उर्वरित शाळा असे 2 गट तयार करण्यात आले आहेत। लोकमत नोंदणीकृत शाळांमध्ये ही परीक्षा शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी होणार आहे। तुमच्याच शाळेत आणि शाळेच्याच वेळेत ही परीक्षा होणार आहे। जर लोकमत नोंदणीकृत शाळा असेल तर या परीक्षेसाठी वेगळी नोंदणी करणे आवश्यक नाही आणि उर्वरित शाळांसाठी म्हणजेच ज्यांच्या शाळेमध्ये 5 जानेवारी 2024 रोजी ही परीक्षा होणार नाही अशा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी परीक्षा घेण्यात येईल। उर्वरित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे। नोंदणीसाठी तुम्ही www.iibedu.com या लिंकला वापरून किंवा या QR कोडला स्कॅन करून देखील नोंदणी करू शकता। तुमची शाळा लोकमत नोंदणीकृत आहे की नाही हे जर जाणून घ्यायचे असेल तर लगेच कॉल करा 730 4 730 730 या नंबरवर। उर्वरित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे ठिकाण असेल तुम्ही नोंदणी करताना निवडलेले IIB सेंटर्स। तुम्ही नांदेड, लातूर, पुण्यातील पिंपरी, FC रोड, कॅम्प इत्यादी तसेच कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, उदगीर आणि बीड यापैकी तुम्हाला जवळ असलेल्या सेंटरवर सकाळी 11 वाजता परीक्षा द्यायची आहे। दोन्ही परीक्षांना समान महत्त्व असून दोन्हीपैकी कोणतीही एकच परीक्षा विद्यार्थ्यांना देता येणार आहे। चला तर या परीक्षेचं स्वरूप आपण जाणून घेऊया। परीक्षेचा अभ्यासक्रम असेल इयत्ता 10वी विज्ञान व गणित म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स यावर आधारित प्रत्येकी 25 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नास 4 गुण असे टोटल 100 प्रश्न आणि 400 गुणांची ही परीक्षा असणार आहे। OMR भरताना जर तुम्ही नीट कोर्स निवडला असेल तर तुमचे PCB चे मार्क ग्राह्य धरले जातील आणि जर जेई कोर्सची तयारी करायची असेल तर PCM चे मार्क ग्राह्य धरण्यात येतील। परीक्षेचं जे स्वरूप आहे ते आहे वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQ पॅटर्न परीक्षा। परीक्षेची पद्धत असेल पेन व पेपर म्हणजेच ऑफलाईन एक्झाम। आता पेन आणि पेपर वापरून कशी परीक्षा द्यायची आहे ते आता आपण जाणून घेऊया। पेपर सॉल्व्ह करत असताना आपल्याला जी उत्तरपत्रिका मिळणार आहे ती म्हणजे OMR शीट। OMR शीट मध्ये 2 पेजेस असतील। एक पेज असेल ज्याच्यावर ऍक्च्युअल मध्ये आपल्याला सर्कल्सला डार्क करायचा आहे आणि दुसरा पार्ट जो असेल तो असेल कार्बन कॉपीचा। जेव्हा आपण OMR शीट फिल करायला सुरुवात करू सगळ्यात सुरुवातीला नेम ऑफ द स्कूल आपल्याला ऍड करायचं आहे। कन्सिडर करा नेम ऑफ द स्कूल आहे MG हायस्कूल नांदेड, सोबत तालुका मेन्शन करायला विसरायचं नाही। त्याच्यानंतर वेळ येते तुमच्या नावाची। कन्सिडर करा माझं नाव आहे विराट कोहली तर मी ते नाव अशा पद्धतीने अरेंज करेल। जेव्हा नाव लिहिलं झालं त्याच्यानंतर त्या लेटरवालाच सर्कल आपल्याला डार्क करायचं आहे। जसं की विराट जर नाव लिहायचं असेल तर ते नाव काही अशा पद्धतीने लिहिण्यात येईल, तेच पार्ट डार्क झाला पाहिजे। त्याच्यानंतर कोहली जे आडनाव असेल ते अशा पद्धतीने इथं आपण डार्क करून कंप्लीट करणार आहोत। त्याच्यानंतर येणारा जो पोर्शन आहे तो आहे मोबाईल नंबरचा। आपल्या पेरेंट्सचा जो मोबाईल नंबर आहे तो आपल्याला इथं फिलअप करायचा आहे। कन्सिडर करा 730 4 730 730 हा आपल्या पेरेंट्सचा मोबाईल नंबर आहे। तर त्या ठिकाणी आपण तो नंबर दाखवणारा जे सर्कल आहे त्यालाच आपण डार्क करणार आहोत। अशा पद्धतीने आपण मोबाईल नंबर फिलअप करू। जर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल आपल्या पेरेंट्सकडे तर तो देखील नंबर टाकायला विसरू नका आणि मग आपण दुसरा देखील मोबाईल नंबर अशा पद्धतीने सर्कल्स डार्क करून फिलअप करणार आहोत।
त्याच्यानंतर वेळ येते मीडियम सिलेक्ट करायची. माझं मीडियम CBSE मीडियम आहे, तर मग मी CBSE म्हणजे 1 नंबरच्या सर्कलला मी डार्क करणार आहे. त्याच्यानंतर येतं जेंडर, आणि जेंडरमध्ये मेल असेल तर 2 नंबरवाला जो सर्कल आहे त्याला डार्क करायचा आहे, फिमेल असेल तर 1 नंबरवाला सर्कल असेल त्याला डार्क करायचा आहे. त्याच्यानंतर येतो बेटा स्कूल कोड. स्कूल कोड तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असेल तो स्कूल कोड अगोदर तुम्हाला इथं वर भरावयाचा आहे, आणि तोच नंबर दाखवणारं जे सर्कल आहे त्याला आपल्याला डार्क करावयाचं आहे. त्याच्यानंतर येणारा पार्ट आहे IIB ची कुठली ब्रांच, ज्या ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे ती ब्रांच. अगोदर त्या ब्रांचचं नाव लिहायचं आहे, आणि मग त्या ब्रांचच्या समोरचं जे सर्कल आहे ते मात्र आपल्याला डार्क करायला विसरायचं नाही. नंतर येतो कोर्सचा विषय. जर तुम्ही नीट कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ इच्छिता तर मग 1 नंबरच्या सर्कलला डार्क करायचं आहे, आणि जर तुम्ही JEE मध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिता तर 2 नंबरच्या सर्कलला डार्क करायचं आहे, हे विसरू नका. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये कसा पेपर सॉल्व्ह करायचा आहे ते जर आपण एकदा पाहून घेऊयात. समजा तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 क्वेश्चन आपण डेमो क्वेश्चन घेतलेत. नंबर 1 असं समजा की पहिला क्वेश्चन आहे सेरेबेलम इज सिच्युएटेड इन. सेरेबेलम कुठे सिच्युएटेड असतो? मला वाटलं की याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. तर पहिल्या क्वेश्चनचं थर्ड आन्सर देण्यासाठी क्वेश्चन नंबर 1 आणि त्याच्या समोरचं तिसरं जे ऑप्शन आहे म्हणजे तिसरा नंबरवाला जे सर्कल आहे त्याला डार्क करायचं आहे. दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. द गॅप बिटवीन द 2 न्यूरॉन इज नोन ॲज. मला असं वाटलं की याचा आन्सर मला ऑप्शन नंबर 1 द्यायचा आहे, तर मग क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर नंबर 1 म्हणजेच क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर नंबर 1 मला डार्क करायचं आहे. अशा पद्धतीनं एकदम सोप्या पद्धतीनं आपल्याला ही परीक्षा द्यावयाची आहे. तर मग वाट कसली पाहताय? लेट्स एम्पॉवर द नेशन थ्रू एज्युकेशन. थिंक नीट, थिंक IIB, थिंक JEE, थिंक IIB.